बॉम्बे नर्सिंग ऍक्टचा कालावधी 3 वर्षांवरून 5 वर्षांचा करावा अशी मागणी काँग्रेसचे आमदार अमित देशमुखांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। या मागणीला सरकारने तत्वतः मान्यता दर्शवली आहे। लवकरच याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे। हा बदल नर्सिंग व्यवसायातल्या लोकांसाठी उपयुक्त ठरणार असल्याची माहिती अमित देशमुखांनी दिली आहे। पलटणमधील श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या स्थगितीवरून रणजित नाईक निंबाळकर आणि रामराजे निंबाळकरांमध्ये जुंपली आहे। सभासदांच्या नोंदींबाबत आक्षेप घेत रणजित नाईक निंबाळकर गटाने स्थगिती आणली, तर ज्यांनी यावर्षीच्या स्वतःच्या कारखान्याचे पैसे व्यवस्थित दिले नाहीत ते श्रीराम कारखान्यावर बोलायला कसे लागले असा टोला रामराजे निंबाळकरांनी लगावलाय। AI ऊस उत्पादनामध्ये चमत्कार करू शकतो, यासाठी पुढाकार घेण्यात यावा अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिलेली आहे। सर्व संस्थांनी एकत्र बसून राज्यभर एक कार्यक्रम हाती घ्यावा। पुढील 3 ते 4 वर्षात राज्यात ऊस पिकामध्ये क्रांतिकारी बदल होईल आणि देशाची राज्याची अर्थव्यवस्था बदलण्यास मदत होईल अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली आहे। सागरी किनारा मार्गावर मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहनं चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। 3260 जणांविरोधात आतापर्यंत वाहतूक पोलिसांनी कारवाई केली। सागरी किनारा मार्ग विना अडथळा विना सिग्नल असा मार्ग असून त्या मार्गावरनं जाणाऱ्या गाड्या अनेकदा वेग मर्यादा ओलांडतात। मुंबई महापालिकेपुढे आता थकीत कर वसुलीचं आव्हान आहे। गेल्या काही वर्षांपासून विविध आस्थापनांनी 2,25,000 कोटींचा कर थकवलाय। या विलंबाचा फटका महापालिकेला बसण्याची शक्यता आहे। यंदा वार्षिक मालमत्ता कर संकलनामधून 5,200 कोटी रुपये महसूल मिळण्याचा अंदाज आहे। सोलापुरात जर्सी गायींची अवैध वाहतूक सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला। जर्सी गायींची अवैध वाहतूक करणाऱ्या 2 वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली। या कारवाईमध्ये 14 गायींसह 100 वासरांची सुटका करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरिफ शेख आणि आसिफ कुरेशी या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये धुलीवंदनाच्या दिवशी गोमांस विक्री झाल्याचा प्रकार उघडकीस आला। 30 किलो गोमांस विक्रीसाठी आणल्याचं आढळलं। पंढरपूर शहर पोलिसांनी धडक कारवाई करत संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे। डोंबिवलीसह कोकणातील अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। शेअर बाजारात 20% परताव्याचा आमिष दाखवून 19 लाखांचा गंडा घातला। चिपळूण तालुक्यातील निवळी कोंडवडी या गावातील व्यावसायिक श्रेयस सुर्वे आणि त्याच्या साथीदारांना गंडा घातल्याची माहिती आहे। या प्रकरणी गुंतवणूकदारांना विष्णुनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून पोलीस अधिकचा तपास करत आहेत। पुण्यात होळीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी 50,94,000चा दंड वसूल केला। शहरात 50 ठिकाणी नाकाबंदी करून 6,118 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली। ड्रंक अँड ड्राईव्हच्या 420, ट्रिपल सीट 921, रॉंग साईड ड्रायव्हिंगच्या 652 घटना समोर आल्या। भाईंदर पश्चिमेच्या शिवसेना गल्ली इथं 2 गटांमधील भांडण सोडवण्यासाठी केलेल्या पोलिसावर चाकून हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात पोलीस जखमी असून त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। काशीनाथ भानुसे असं जखमी पोलिसाचं नाव आहे। चाकू हल्ल्यात पोलिसाच्या अंगावर 7 टाके पडले असून दरम्यान या प्रकरणी 2 आरोपींना अटक केल्याची माहिती। कल्याणमध्ये गांजाची तस्करी करणाऱ्या एकाला अटक केली आहे। आरोपी बीडमधून 12 किलो गांजा घेऊन कल्याणला आला असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी आरोपीला अटक करत गांजा जप्त केला। नाशिकमध्ये कारची कट लागल्याच्या वादातून एका रिक्षा चालकानं कार चालकाला मारहाण केली होती। हा कार चालक आणि त्याचे कुटुंबीय माफी मागत असतानाही त्याला रिक्षा चालकानं मारहाण केली। या प्रकरणी मुजोर रिक्षा चालकाला त्याच्या साथीदारासह पोलिसांनी अटक केली आहे। मुंबई गोवा महामार्गावर उद्या रविवारी दुपारी 12 वाजल्यापासून मध्यरात्री 12 पर्यंत अवजड वाहतूक बंद राहणार आहे। कोकणात होळीनिमित्त गेलेल्या चाकरमान्यांचा उद्या परतीचा प्रवास सुरू होणार आहे। वाहतूक कोंडी होऊ नये याची दक्षता म्हणून रायगड जिल्हाधिकाऱ्यांची अधिसूचना जारी केली। वाहतूक बंदीतून जीवनावश्यक वस्तूंना वगळण्यात आले। सांगलीचे भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी एसटी परिवहन खात्याच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली। राज्यामध्ये एसटी विभागात उत्पन्न मिळवून देणारा सांगली आगार 4थ्या क्रमांकावर आहे। सांगली एसटी आगाराला 200 बसेसची आवश्यकता असताना केवळ 5 नव्या बसेस देण्यात आल्यात। आणखी नव्या बसेस द्याव्यात अशी मागणी आमदार गाडगीळ यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांकडे केली। सातारा जिल्ह्यातील पाटणच्या ढेबेवाडीतील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत वृद्ध व्यक्तीला मराठीत न बोलता हिंदीतच संवाद साधण्यास बँक कर्मचाऱ्यांना भाग पाडलं।
याबाबत राहुल शेडगे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित केला। बँकेच्या कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारे वागणं योग्य आहे का, याबाबत आता नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे। कोल्हापूरच्या शाहूवाडीत मुसळधार पावसानं हजेरी लावली। ऐन उन्हाळ्यामध्ये पाऊस पडल्यानं नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळालाय। विजांसह अवकाळी पाऊस झालाय, त्यामुळे पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 375वा सदैह वैकुंठ गमन वर्षपूर्ती सोहळा उद्या पार पडणार आहे। या सोहळ्यासाठी वारकऱ्यांनी अवघी देहूनगरी विठू माऊलीच्या गजरात दुमदुमून गेली आहे। राज्यभरातनं वारकऱ्यांची मांदियाळी देहूमध्ये पाहायला मिळते। विठ्ठलाच्या दर्शनाला व्याकुळ झालेल्या भक्तांनी दर्शनासाठी देहूतल्या मुख्य मंदिरात मोठी गर्दी केली। देहूमधील मुख्य मंदिरात फुलांची आकर्षक सजावट केली जाते। उद्या होणाऱ्या बीज सोहळ्यानिमित्त सजावट केली जाणार आहे। 6 टन फुलांचा वापर करून या मंदिराला आकर्षक सजावट केली जाणार आहे। सांगलीच्या मिरजेत गोसावी समाजाकडून अनोखी होळी साजरी केली जाते। धुलीवंदनाच्या दुसऱ्या दिवशी झेंड्यांचा खेळ खेळला जातो। या परंपरेनुसार रंगांची उधळण करत महिला पुरुषांना झोडपून काढतात। अशा प्रकारे गोसावी समाज बांधव अनोख्या पद्धतीनं उत्साहामध्ये होळी साजरी करतात। संभाजीनगरच्या औरंगजेबाच्या कबर परिसरातल्या बंदोबस्तात वाढ केली। औरंगजेबाच्या कबरीजवळ पोलिसांसह SRPFची एक तुकडी तैनात केली आहे। औरंगजेबाच्या कबरीबाबत सातत्यानं होत असलेल्या विधानाच्या नंतर सतर्क म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे। संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी जोर धरते। अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठं वक्तव्य केलं। औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास पुसण्याचा प्रकार आहे, असं त्यांनी म्हटलंय। तर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं स्टंट करू नयेत अशी टीकाही त्यांनी केली आहे। सोलापुरातील अक्कलकोटमध्ये औरंगजेब प्रेमींना दणका दिलाय। सोशल मीडियावर औरंगजेबाचं स्टेटस ठेवणाऱ्या 14 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला। यात अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी गावातील 13 जणांचा तर अक्कलकोटमधल्या एकाचा समावेश आहे। सामाजिक सलोखा बिघडवल्याचा आरोप आहे। अक्कलकोट विधानसभेतील औरंगजेबाची कबर काढली पाहिजे असं विधानमंत्री संजय शिरसाट यांनी केलं। आमच्या राजाला छळणाऱ्याची कबर नको असं शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। शिवाजी महाराज सांगण्यासाठी औरंगजेब पाहिजे असं सांगणाऱ्या अंबादास दानवेंनी कबरीवर जाऊन नमाज पडावी अशी टीका देखील शिरसाटांनी केली आहे। सतीश भोसले उर्फ खोक्याच्या ग्लास हाऊसवर कारवाईनंतर वनविभाग ऍक्शन मोडवर आलाय। वनविभागाच्या जागेवर 4ही बाजूने जेसीबीच्या सहाय्यानं चर खोदले जात आहेत। पुन्हा होणारं अतिक्रमण रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या असा ठराव आष्टी मतदारसंघातील ग्रामसभेत घेण्यात आला। आष्टी मतदारसंघात 7 वर्षांच्या नंतर ग्रामसभेचं आयोजन केलं होतं। या ग्रामसभेला आमदार सुरेश धस यांच्यासह सरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। नाशिकच्या खाटीक समाजानं हलाल मटण विकण्याचा निर्धार केलाय। तसंच धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्यांचा खाटीक समाजानं निषेध केला। त्याचबरोबर खाटीक समाजाला कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नसल्याचं बैठकीत सांगितलेलं आहे। मंत्री राणे यांच्या घोषणेनंतर महाराष्ट्रात हलाल विरुद्ध झटका मटण वाद सुरू आहे। रायगडच्या वरंध घाटात एसटी बसचा भीषण अपघात झालाय। अवघड वळणावर बस सुमारे 50 फूट खाली कोसळली। बसचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झालाय। अपघातामध्ये काही प्रवासी जखमी झालेत। जखमींमध्ये लहान मुलांचा समावेश आहे। जखमींवर महाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कोल्हापुरातील उड्डाण पुलाजवळच्या रस्त्यावर एका भरधाव कारनं 9 वाहनांना जोरदार धडक दिली। या अपघातामध्ये कार चालकाचा जागीच मृत्यू झालाय। अपघाताची दृश्य सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली आहेत। भरधाव कार रस्त्याच्या कडेला लावलेल्या दुचाकींना धडक देत पुढे निघून गेली। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरातील सेंट्रल बँकेला अचानक आग लागली। या आगीमध्ये बँकेतील कम्प्युटरसह महत्त्वाचे कागदपत्र जळून खाक झाल्याची माहिती आहे। बँक सुरू असताना शॉर्ट सर्किटनं बँकेला आग लागल्याचा अंदाज आहे। चंद्रपूरच्या घोडाझरी तलावात बुडून 5 तरुणांचा मृत्यू झालाय। सर्व तरुण चिमूर तालुक्यातील असल्याची माहिती आहे। बुडालेल्या तरुणांचा शोध सुरू आहे।
हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असल्याचा आरोप होतोय। अवैध वाळूचा उपसा आणि वाहतूक बंद करण्याच्या मागणीसाठी सेनगाव तहसील कार्यालयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं। अवैध वाळू उपसा बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे। राज्यात तापमानाचा पारा वाढतोय। ग्रामीण भागातील भिवंडी, शहापूर, कल्याणमध्ये 46 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। याचा फटका नागरिकांसह जनावरांनाही बसतोय, तर वातावरणातल्या बदलांमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होतोय। धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून तापमानात वाढ होताना दिसते। तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय। मुंबई आग्रा महामार्गावर रोजच हजारोंच्या संख्येने वाहनं ये-जा करत असतात, मात्र वाढलेल्या तापमानामुळे वाहतूक कमी झाल्याचं चित्र आहे। उन्हावर मात करण्यासाठी सोलापुरात मार्च महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात तापमानाचा पारा 41 अंशांवर पोहोचलाय। कडक उन्हामुळे शहरातल्या प्रमुख रस्त्यांवरची वर्दळ कमी झाली। होळीनंतर सोलापुरातील तापमान वाढीला सुरुवात झाली। येत्या काही दिवसात सोलापूरचं तापमान 45 अंशांवर जाण्याचा अंदाज वर्तवण्यात येतो। वर्ध्यातील तापमान 40 अंशांवर पोहोचलंय। उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत, तर प्राण्यांना देखील पाणी मिळत नसल्यामुळे प्राणी गावाकडे धाव घेत आहेत। मार्च महिन्यातच एप्रिलच्या तापमानाची सरासरी गाठली। लातूर जिल्ह्यात जीबीएसचा शिरकाव झालाय। जीबीएसचे 2 रुग्ण आढळल्यानं खळबळ उडालेली आहे। त्यामधील एका रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे। जीबीएसचे रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभाग सतर्क झालाय। रुग्णांवर देशमुख रुग्णालयात उपचार सुरू आहेत। राज्य शासनाच्या गरिबी निर्देशांकात नंदुरबार जिल्हा सर्वात गरीब असल्याचं स्पष्ट झालं। जिल्ह्याचं सरासरी दरडोई उत्पन्न अवघं 1,29,146 रुपये आहे। राज्य शासनानं केलेल्या दरडोई उत्पन्नाच्या सर्वेक्षणात नंदुरबार सर्वात शेवटचा जिल्हा असल्याचं स्पष्ट झालं। प्रत्येक टोल नाक्यावर फास्टॅगचा वापर अनिवार्य करणं तसंच रोख देयकांसाठी दुप्पट शुल्क आकारण्याचा निर्णय योग्य असल्याचं हायकोर्टानं म्हटलंय। सोबतच केंद्र सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करण्याचं कोणतंही कारण दिसत नसल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं आहे। एसटीच्या विद्युत बसचा पुरवठा कंपनीनं खंडित केला। हैदराबाद इथल्या इव्हरी ट्रान्स या कंपनीने 31 जानेवारीपर्यंत 1345 बस पुरवठा करणं अपेक्षित होतं, मात्र आतापर्यंत केवळ 220 बसेस उपलब्ध झाल्या। त्यामुळे कंपनीला दिलेल्या निविदा रद्द करण्याचा इशारा महामंडळानं दिला आहे।